यहोशवा अध्याय 9। हे ऐकून यार्देनेच्या पश्चिमेकडील डोंगरवटीत, तळवटीत आणि लबानोनासमोरील महासमुद्राच्या सबंध किनाऱ्यावरील हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबुसी ह्यांचे सर्व राजे एकोपा करून यहोशवा व इस्राയേल ह्यांच्याशी लढावयाला जमा झाले। यहोशवाने यरीहो आणि आय ह्या नगरांचे काय केले हे गिबोनाच्या रहिवाशांनी ऐकले। तेव्हा आपल्या परीने त्यांनी ही कपटाची युक्ती योजिली। त्यांनी प्रवासासाठी शिधा सामुग्री घेतली आणि आपल्या गाढवांवर जुनी गोणताटे व झिजलेले फाटलेले ठिगळे लावलेले द्राक्षारसाचे बुधले लादले। त्यांनी आपल्या पायात झिजलेले व ठिगळांचे जोडे घातले, अंगात जुने पुराणे कपडे चढवले। त्यांच्या शिदोरीच्या सर्व भाकरी वाळून बुरसल्या होत्या। ते गिलगाल येथील छावणीत यहोशवाकडे येऊन त्याला व इस्रायल लोकांना म्हणाले, आम्ही दूर देशाहून आलो आहोत, म्हणून आता आमच्याबरोबर करार मदार करा। इस्रायल पुरुषांनी त्या हिव्वी लोकांना म्हटले, आम्ही तुमच्याबरोबर करार मदार कसा करावा, न जाणो तुम्ही आमच्यामध्येच राहणारे असाल। ते यहोशवाला म्हणाले, आम्ही तुझे दास आहोत। यहोशवाने त्यांना विचारले, तुम्ही कोण व कोठून आला? त्यांनी त्याला म्हटले, तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव ऐकून तुझे दास फार दूर देशाहून आले आहेत। त्यांची कीर्ती व त्याने मिसर देशात जे जे केले ते सर्व आम्ही ऐकले आहे। आणि यार्देनेच्या पलीकडील अमोऱ्यांचे राजे हेशबोनाचा राजा सिहोन आणि अष्टारोथ निवासी बाशानाचा राजा ओग ह्या दोघांचे त्याने काय केले हेही आम्ही जाणून आहोत। तेव्हा आमची वडील माणसे आणि आमच्या देशातील सर्व रहिवासी आम्हाला म्हणाले, प्रवासासाठी आपल्याबरोबर शिदोरी घ्या व त्यांना भेटायला जा आणि त्यांना सांगा की आम्ही तुमचे दास आहोत। तेव्हा आता आमच्याशी करार मदार करा। ह्या पहा आमच्या भाकरी, आम्ही घरून तुमच्याकडे येण्यास निघालो त्या दिवशी प्रवासात शिदोरी म्हणून घेतल्या तेव्हा त्या ऊन होत्या, पण आता त्या वाळून बुरसल्या आहेत। हे द्राक्षारसाचे बुधले आम्ही भरून घेतले तेव्हा ते नवे होते, पण आता ते फाटून तुटून गेले आहेत। हे आमचे कपडे व आमचे जोडे फार लांबच्या प्रवासाने जीर्ण झाले आहेत। तेव्हा लोकांनी त्यांचे अन्न स्वीकारले, पण परमेश्वराचा सल्ला घेतला नाही। मग यहोशवाने त्यांच्याशी सलोखा करून त्यांना जीवदान देण्याचा करार केला। मंडळीच्या सरदारांनीही त्यांच्याशी आणभाग केली। त्यांच्याशी करार केल्यानंतर 3 दिवसांनी त्यांना समजले की हे आपले शेजारी असून आपल्यामध्ये राहणारे आहेत। नंतर इस्रायल लोक कूच करीत 3ऱ्या दिवशी त्यांच्या नगरास जाऊन पोहोचले। त्यांच्या नगरांची नावे ही गिबोन, कफिरा, बैरात व किर्याथ यारीम। पण इस्रायल लोकांनी त्यांना मारून टाकले नाही, कारण मंडळीच्या सरदारांनी इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याची शपथ घेतली होती। तेव्हा सर्व मंडळीने सरदारांविरुद्ध कुरकुर केली। तेव्हा सर्व सरदार सगळ्या मंडळीला म्हणाले, आम्ही त्यांच्यासमोर इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याची शपथ घेतली आहे, म्हणून आता आम्हाला त्यांना हात लाविता येत नाही। त्यांच्याशी आम्ही असेच वागणार, त्यांना आम्ही जीवदान देणार। तसे न केल्यास त्यांच्याशी शपथ वाहिल्यामुळे आम्ही क्रोधास पात्र ठरू। सरदारांनी लोकांना सांगितले की त्यांना जिवंत राहू द्या। सरदारांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे ते सर्व मंडळीचे लाकूड तोडे व पाणके झाले। यहोशवाने त्यांना बोलावून म्हटले, तुम्ही आमच्यामध्ये राहत असून आम्ही फार दूरचे आहोत असे सांगून आम्हाला का फसविले? म्हणून आता तुम्हाला असा शाप आहे की तुमच्यातला कोणालाही दास होणे चुकावयाचे नाही। तुम्ही माझ्या देवाच्या घरासाठी लाकूड तोडे व पाणके होऊन राहाल। त्यांनी यहोशवाला उत्तर दिले, हा सर्व देश तुम्हाला द्यावा आणि तुमच्या समोर देशातील सर्व रहिवाशांचा संहार करावा असे तुझा देव परमेश्वर ह्याने आपला सेवक मोशे ह्याला आज्ञापिले होते। हे तुझ्या दासांना पक्के कळले होते। तुमच्यामुळे आम्हाला आमच्या जीवाची भीती वाटली, म्हणून आम्ही हे काम केले। आता पहा, आम्ही तुझ्या हातात आहोत, तुला बरे व योग्य दिसेल तसे आमचे कर। त्याने त्यांचे तसे केले। त्यांना इस्रायल लोकांच्या हातातून सोडवले, त्यांची कत्तल केली नाही। यहोशवाने त्या दिवशी मंडळीसाठी आणि परमेश्वर निवडणार होता त्या स्थानी त्याच्या वेदीसाठी त्यांना लाकूड तोडे व पाणके म्हणून नेमले। तसे ते आजपर्यंत आहेत।